हेडलाइन्स नंतर एक मोठी बातमी आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे। फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे यांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संजय हगवणे याने आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा पोलिसांना संशय असून चौकशीसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। तर बाळ न्यायाला आलेल्या वैष्णवीच्या कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्या विरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। या संदर्भात सविस्तर अपडेट्स देत आहे सूरज कसबे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सूरज, वर्षा वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये दोन मोठे अपडेट समोर येतात। त्यापैकी एक मध्ये 16 तारखेला वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली होती। त्यानंतर एक वैष्णवीचं जे 9 महिन्याचं बाळ आहे त्याला घेण्यासाठी ज्यावेळेस कसपटे कुटुंबीय पुण्यातील कर्वेनगर भागात गेले होते त्यावेळेस शशांक हगवणेचा जो मित्र आणि व्यावसायिक भागीदार जो आहे निलेश चव्हाण याने त्यावेळेस पिस्तुलीचा धाक कसपटे कुटुंबियांना दाखवला होता आणि वैष्णवीच्या मुलाचा ताबा देखील कसपटे परिवाराला दिला नव्हता। त्यामुळे आता वैष्णवीचे जे चुलते आहेत त्यांनी कर्वेनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली आणि कसपटे कुटुंबियांना धमकावल्याबद्दल त्याच्या विरोधात BNS ऍक्ट 351 नुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला लवकरच ताब्यात देखील घेणार असल्याची माहिती मिळते। तो अद्याप देखील फरार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। दरम्यान दुसरी एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे वैष्णवीचे जे सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणे हे अद्याप देखील फरार आहेत। ते पोलिसांच्या स्वाधीन लागणार, त्यामुळेच आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी या दोघांना शोधण्यासाठी हालचालींचा वेग आलाय। कुठेतरी पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत कुणकुण लागली की राजेंद्र हगवणे याचा फरार होण्यामागे त्यांच्या जे बंधू आहेत जे शशांकचे काका संजय हगवणे हे आहेत, त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना देखील आता चौकशीसाठी ताब्यात घेतले। गेल्या 3 ते 4 तासांपासून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। लवकरच याबाबत माहिती समोर येईल की राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे कुठे लपून बसलेले, त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याची माहिती समोर येते। निश्चितच सूरज, सगळे अपडेट्स तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।